गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील बाळकृष्ण मडावी आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत ऑनलाईन आलेलो आहोत. यामध्ये बरेच विषय आपण अभ्यासत आहोत. ज्या आपल्या गडचिरोली पोलीस दलामार्फत होणारा कार्यक्रम बऱ्यापैकी सर्वांना त्याची जाण आहे. कार्यक्रमाचं नाव गडचिरोली पोलीस दल लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम आणि सोबत हा जो काही उपक्रम आहे तुम्हाला नक्कीच या लॉकडाऊन म्हणा किंवा घरबसल्या बरंच काही आपल्याला अभ्यासायला भेटत आहे. नक्कीच तुम्हाला यामध्ये पुढे होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षामध्ये खूप चांगल्यात चांगला फायदा होईल. बऱ्याचदा बोललो आहे मी असं सुरुवातीला, कारण ते बोलावं लागेल मला, कारण खरंच खूप मोठे कार्य आपल्या गडचिरोली पोलीस दलामार्फत होत आहे. नक्कीच बोलायला मला थोडंसं चांगलं वाटते. आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही विद्यार्थीसुद्धा या उपक्रमाचा एक भाग झालात, त्याबद्दल तुमचंसुद्धा खूप धन्यवाद. आणि आज परत आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आणि महत्त्वाचं सांगायचं झाल्यास आपण ज्या मागच्या लेक्चरला किंवा मागच्या व्हिडिओजमध्ये पाहिलं होतं, वेगवेगळे घटक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे बेसिक कन्सेप्ट असतील त्यासोबत मग नंतरचे जे काही प्रश्न प्रकार निश्चितच तुम्हाला त्यामधून किमान एकेका टॉपिकमधले किमान 1-2 मार्कावरचे प्रश्न प्रकार पडतील म्हणजे पडतील. निश्चितच खूप मोठा चांगला फायदा होईल. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजेच आपले विषय मराठी व्याकरणासोबत आपण गणिताचा सुद्धा अभ्यास करत आहोत. पण जे विषय आपण अभ्यासणार आहोत सुरुवातीला त्याबाबत आपण बोलू, कारण विषय सोडून आपण बाहेर जाणार नाही. पण तरीसुद्धा एक महत्त्वाचं सांगायचं झाल्यास आज जे आपण ज्या विषयाला सुरुवात करणार आहोत, जे विषय आपण अभ्यासत आहोत त्या विषयामधलाच म्हणजे आपल्या मराठी व्याकरणाकडे आपण जाणार आहोत. आणि अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच माझ्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास एक नवा गडी नवा डाव तुमच्यासमोर मी प्रेझेंट करणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजेच साधारणतः हा जो काही टॉपिक असेल किंवा हा जो काही घटक असेल, वेगवेगळ्या परीक्षामध्ये अभ्यासक्रम तोच असतो, सिलेबस तोच असतो प्रत्येक विषयाचा. फक्त त्याचं प्रश्न प्रकार जे विचारण्याचं स्वरूप असते ते थोडंफार कमी जास्त प्रमाणामध्ये होत असते. व्हेरी इम्पॉर्टंट पोलीस भरती सोबत इतरत्र परीक्षासुद्धा MPSCला वगैरे पडतं, ते खूप दाट शक्यता असते. तर त्या घटकाचं नाव म्हणजेच साधारणपणे मला सांगावंसं वाटेल, घटकाचं नाव म्हणजेच तो म्हणजेच कुठला आहे, समास असा हा नावाचा घटक बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कानापर्यंत गेलेला असेल. ज्यांच्या विद्यार्थ्यांच्या कानापर्यंत गेलेला नसेल त्यांना त्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे माझं असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही घरबसल्या या उपक्रमाचा या अध्यापन कार्याचा तुम्ही लाभ घेत आहात. खरंच खूप कम्फर्ट झोनमध्ये आहात तुम्ही आणि पाहिजेसुद्धा. तर समास बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास मी मागेही बोललो होतो, एखादा टॉपिक किंवा एखादा घटक अभ्यासण्याच्या पूर्वी त्याची पार्श्वभूमी, त्याची नेमकं कन्सेप्ट काय आहे, घटक अभ्यासत का बरं आहोत हे आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण रट्टा मारण्याची पद्धत आता बंद झालेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला थोडा स्मार्टपणा त्यामध्ये विषयामध्ये दाखवावा लागेल. आणि मग तोच स्मार्टपणा कसा दाखवायचा आणि पटकन त्यामध्ये सेकंदामध्ये उत्तर सोडून बाहेर कसं पडायचं. आणि हा विषय पटकन आपण एखाद्या परीक्षेमध्ये पटकन म्हणजेच काय, पटकन म्हणजेच प्रत्येकाला पटकन सोडवणं चांगली गोष्ट आहे, पण त्यामध्ये आपल्याला योग्य करेक्शन करता आलं पाहिजे. त्यावरती सुद्धा आपण बोलणार आहोत. पण महत्त्वाचं म्हणजेच सांगायचं झाल्यास जसं मी म्हटलं, समास नावाचा घटक आहे आणि या घटक अभ्यासण्याच्या पूर्वी त्याची पार्श्वभूमी पाहणं खूप महत्त्वाचं आहे. का बरं पाहणं महत्त्वाचं आहे? एक साधारणपणे जर म्हटलं नेमकं समास म्हणजेच काय, समास हा जो काही शब्द जो असतो तो साधारणपणे जर म्हटलं तर एक संस्कृत धातू असतो ज्यामध्ये सम अधिक अस यापासून शब्द बनतो, तो म्हणजे कुठला शब्द, समास. आणि याचा अर्थ होतो एकत्रीकरण. एकत्रीकरण म्हणजे बोंबलून मला सांगा, आता एकत्रीकरण म्हणजे काय, एकटा एकत्र येईल का, नाही ना. किती पाहिजे, दोघं एकत्र पाहिजे. एकत्रीकरण केले जाते. आणि आपण एका साध्या भाषेमध्येच पाहू, एकत्रीकरण केले जाते नेमकं कुणाचे, का बरं एकत्रित केलं जाते, याचे काचे उत्तर माहीत पाहिजे आपल्याला. मग आता एकत्रीकरण केले जाते तर नेमकं कुणाला, तर आयुष्यभर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, 2 शब्दांना किंवा 2 पदांना, पद म्हणजे शब्द व्याकरणामध्ये बोललं जाते, 2 शब्दांना एकत्र करून साधारणपणे काय असतं, 2 शब्दांना एकत्र करून एक शब्द बनतो, त्या शब्दाला जोडशब्द म्हणतात. आता नेमकं 2 शब्दांना एकत्र केलं जाते कोणत्या पद्धतीने, जाऊ थोडं बेसिकनुसार. आता मी जर एखादं उदाहरण जर म्हटलं की नाही 2 शब्दांना मी म्हटलं आहे यामध्ये की असं जर म्हटलं की नाही, सूर्याचा उदय, करेक्ट, मी म्हटलं सूर्याचा उदय, इथं 2 शब्दांना एकत्र केले जाते
आणि इकडे मग शब्द पाहायला भेटेल तो आपल्याला कुठला आहे, तर तो म्हणजेच सूर्योदय. हे अशा पद्धतीची कंडिशन. काही टेन्शन आहे अजिबात नाही. दुसऱ्या याच्यामध्ये नीट लक्ष द्या. इकडे जर मी एखादं उदाहरण मी परत म्हटलं की नाही बा राजवाडा, तर राजवाडा म्हटल्यानंतर काय दिसेल, राजवाडा म्हणजेच इकडे सांगता येईल आपल्याला राजाचा वाडा, राजाचा वाडा. आणि मग समास पाहायला भेटेल तो आपल्याला राजवाडा. हे या पद्धतीचा कार्यक्रम. मग बरेच आहे, बरेच उदाहरणं आहे, बरेच घेणार आहोत आपण, बरेच बोलणार आहोत, काही बेसिक कन्सेप्ट पाहू, नंतर आपण त्या टॉपिकमध्ये जाऊ. निश्चित त्यामधली गंमत बघा आणि वेगवेगळे घटक. हा टॉपिक नेमकं किती सोपा आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अडचणी माझ्यापर्यंत येतात की सर हा घटक म्हणा खूप आवडणारा घटक आहे, आयोगाला सोडत नाही. जे आवडतं ते नक्कीच परीक्षेमध्ये आयोग विचारत असते. आणि मग महत्त्वाचं म्हणजेच राजवाडा, राजाचा वाडा, राजवाडा, सूर्याचा उदय, सूर्योदय, बरेच आहे. मेंढवाडा, मेंढीसाठी वाडा, अशा पद्धतीचं. तोंडपाठ, तोंडाने पाठ, बरेच आहे. त्याविषयी आपण निश्चितच बोलू. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच समासमध्ये काय असतं, दोन शब्दांना एकत्रीकरण केलं जाते. कारण समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून बनला. त्याचा अर्थच मुळात एकत्रीकरण होतो. मग नेमकं कुणाचे, तर दोन शब्दांचे किंवा दोन पदांचे. आणि आयुष्यभर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही दोन शब्दांना एकत्र करून एक शब्द बनवता, दोन शब्दांना एकत्र करून जेव्हा आपण एखादा शब्द बनवतो, का एकत्रीकरण का बरं करतो याचंही उत्तर माहीत पाहिजे. जाऊ टप्प्याटप्प्याने, अजिबात घाबरण्याचं काम नाही. पण मुळात जर एक गोष्ट पाहिली तर दोन शब्दांना एकत्र केल्या जाते आणि दोन शब्दांना एकत्र करून जो एक शब्द बनतो त्याला व्याकरणामध्ये साधारणतः जोड शब्द म्हणतात. कुठला शब्द, तर जोड शब्द म्हणतात. आणि त्याच जोड शब्दाला, खूप महत्त्वाचा शब्द आहे, त्याच जोड शब्दाला सामासिक शब्द म्हणतात. सामासिक शब्द परीक्षेमध्ये पडतं, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जे जे बोलीन ते परीक्षेला पडेल. सामासिक शब्द खालीलपैकी कोणता आहे किंवा कोणता नाही. पण मुळात त्याला हेच माहीत पाहिजे की नेमके हे सामासिक शब्द म्हणजे काय आहे. आता हे जर माहीत असतं की दोन शब्दांना एकत्रित करून शब्द बनतो त्याला सामासिक शब्द म्हणतात, काही नाही, एकदम सेकंदामध्ये पडलं असतं ते उत्तर सोडून बाहेर. पण त्याला हे माहीत पाहिजे की सामासिक शब्द बनण्याच्या प्रक्रियेलाच व्याकरणामध्ये काय म्हणतात, तर समास असं म्हणतात. हे भारी आहे. मग आणि मग लक्षात घ्या, परत एकदा सांगताय मी तुम्हाला, दोन शब्दांना एकत्र करून जो एक शब्द बनतो त्या शब्दाला जोडशब्द म्हणतात. आणि जो जोडशब्द बनतो त्याच शब्दाला साधारणतः सामासिक शब्द म्हणतात. आणि याच सामासिक शब्दाच्या बनण्याच्या प्रक्रियेला व्याकरणामध्ये समास असं म्हणतात. आणि अशा पद्धतीनं इथून आपला समास चालू होतो. मग समाजची दुनिया काय आहे, प्रकार कसे आहेत, कसं त्याला घ्यायचं बा, सगळं पिक्चर लक्षात येईल तुमच्यासमोर. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याजवळ पाहिजे संयम आणि त्यामधला सातत्यपणा खूप आवश्यक आहे. आणि निश्चितच एका सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवून देण्याचं कार्य करेल. व्हिडिओज पूर्ण पहा, निश्चितच तुम्हाला एक खूप मोठा चांगला फायदा होईल. आता इकडे बघा, जसं बरेच सारे काही आहे. मी जर एखादं उदाहरण जर म्हटलं की तिसऱ्या उदाहरणामध्ये म्हटलं की नाही बा राम आणि लक्ष्मण, राम आणि लक्ष्मण हे अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. शब्द पाहायला भेटेल आपल्याला, समास पाहायला भेटेल राम लक्ष्मण, हे अशा पद्धतीनं. हे त्याचा विग्रह आहे. विग्रह म्हणजेच एखाद्या शब्दाची फोड करणे, एखाद्या शब्दाचा स्पष्टीकरण करून दाखवणे. जसं मी म्हटलं राजवाडा, आता राजवाडा म्हणजेच त्याचं स्पष्टीकरण काय, तर मग सांगतो आपण राजाचा वाडा, तो झाला त्याचा विग्रह. की नाही रे बा सूर्योदय, मग नेमकं सूर्योदय म्हणजेच त्याचं स्पष्टीकरण काय आहे, तर मग नंतर सांगतो की सूर्याचा उदय. टॉपिक क्लिअर. अशा पद्धतीच्या कंडिशन असतात. मग त्या छोट्या गोष्टी, छोट्या कन्सेप्ट, बारीक सारीक गोष्टी, एक मार्क, एक पोस्ट मिळवून देते आपल्याला. म्हणून प्रत्येक मार्क हा खूप महत्त्वाचा आणि जेवढा महत्त्वाचा तेवढं सोपंसुद्धा असतो. त्यामुळं अजिबात घाबरण्याचं काम नाही. आणि मग महत्त्वाचं सांगायचं झाल्यास इकडे जर म्हटलं, सर्वात प्रश्न पडला असेल बोंबलून तुमच्या मनामध्ये की हे सर दोघांना एकत्र का बरं केलं जाते. आता मी करतो का एकत्र, अजिबात नाही, ते व्याकरणाची करणी आहे. नेमकं हे दोघांना एकत्र का बरं केलं जाते, तर लक्षात घ्या, समाज जे आहे ना, समाजचा प्रकारच साधारणपणे संस्कृतमधून आला. पण समाज जरी संस्कृतमधून जरी आला तरी मराठी भाषेमध्ये समास करण्याची प्रवृत्ती आढळते. म्हणजे प्रक्रियासुद्धा केली जाते आपल्या मराठी भाषेमध्ये, मराठी व्याकरणामध्ये. आणि महत्त्वाचं सांगायचं झाल्यास, ज्या आपण बोलायचं झाल्यास नेमकं समास कशासाठी केला जाते बा, दोन शब्दांना एकत्र का बरं केलं जाते याचंही उत्तर माहीत पाहिजे. तर आयुष्यभर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, समासाचा वापर का बरं, तर समास
ही आपल्या भाषेमधली म्हणजे भाषेमधील शब्दांची काटकसर आहे. शब्दांची काटकसर म्हणजे ज्याला आपण कंजूसपणा म्हणतो ना, पण तो कंजूसपणा नाही, पण समास ही भाषेतील एक शब्दांची काटकसर आहे. म्हणजेच जास्तीत जास्त न बोलता कमीत कमी शब्दामध्ये बोललं जाते. अशा पद्धतीने आपण त्याचा भाषेमध्ये वापर करतो. मग तीच झाली आपली शब्दांची काटकसर. कसं तर हे असं, म्हणजेच आपण असं म्हणू शकणार नाही की ज्याच्यामध्ये बरेच आहे किंवा असं बोलतही नाही आपण की सूर्याचा उदय झाला, चंद्राचा अस्त झाला. चंद्राचा अस्त झालं असं न म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणतो, चंद्रास्त झाला. सूर्याचा उदय झाला असं लांबलचक न म्हणण्यापेक्षा सूर्योदय झालं, एकाच शब्दामध्ये बोलतो. परत मी म्हटलं राजाचा वाडा, आता राजाचा वाडा असं लांबलचक न बोलण्यापेक्षा राजवाडा असं एकच शब्द बोलतो. तर हा त्याचा समासाचा असा उपयोग आपल्या मराठी भाषेमध्ये होतो, मराठी व्याकरणामध्ये होतो. आणि मग तुम्हाला मुळात सांगता येईल की समास ही भाषेमधल्या शब्दांची काटकसर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हे थोड्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहता येईल, समोरसुद्धा शिकायचं आहे. तर अशा पद्धतीनं समास म्हणजे साधारणपणे मग काय, तर दोन शब्दांचे किंवा दोन पदांचे एकत्रीकरण करून जो एक शब्द बनतो साधारणपणे त्या प्रक्रियेला समास असे म्हणतात. सामासिक शब्द म्हणजेच काय, समास म्हणजेच काय, जोडशब्द म्हणजेच काय, समासाचा वापर काय, समासाचा महत्त्व काय, या बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासमोर मांडल्या. आणि आपण जर आता मुळात जर या आता वेगवेगळ्या परीक्षामध्ये तुम्हाला बराच सारा प्रश्न प्रकार वेगवेगळ्या टर्नआउट करून विचारू शकतात. ज्याच्यामध्ये साधारणपणे खालीलपैकी समासाचा प्रकार कोणता नाही, खालीलपैकी समासाचा प्रकार कोणता आहे, मग कोणकोणते प्रकार आहेत कंप्लीट ते माहिती पाहिजे. कळत आहे का? एका चांगला व्हिडिओज पाहताना एकदा चांगल्या कम्फर्ट झोनमध्ये जायचं, बसायचं, एकदम बिनधास्तपणे तुम्हाला एक निश्चितच एक व्यवस्थित कार्यक्रम होऊन जाईल. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झाल्यास मग जर आपण पुढच्या दुनियामध्ये जर पाहिलं तर एक गोष्ट लक्षात घ्या, समासाचे काय असतात, मुख्य प्रकार पडतात. समासाचे काय म्हटलं आहे, मुख्य प्रकार पडतात. समासाचे मुख्य प्रकाराबाबतीमध्ये जर पाहिलं तर मुख्य प्रकारामध्ये सांगता येईल आपल्याला समासाचे मुख्य प्रकार हे किती, तर ते म्हणजेच 4. आत्ता बघा विद्यार्थी मित्रांनो काय असतं, मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की समास म्हणजे एकत्रीकरण, दोन शब्दांचे किंवा दोन पदांचे एकत्रीकरण. मग काय होते गंमत बघा. आता हे दोन पदं जे असतात ना ते त्यांच्या दोन पदांपैकी एक महत्त्वाचा असतो. तुम्हाला वाटेल की सर मग बाकीचा महत्त्वाचा नाही का, त्याला कशाला घेता. एक सांगावंसं वाटेल मला, एक महत्त्वाचा असतो आणि एक कमी महत्त्वाचा असतो. म्हणजे एका पदाचा संबंध क्रियापदाशी येतो आणि आणि दुसऱ्या पदाचा त्या क्रियापदाशी आलेल्या पदाशी संबंध आलेला असतो. तेवढं जाऊ द्या, पण लक्षात ठेवा एक पद प्रधान असतो म्हणजेच मुख्य असतो, महत्त्वाचा असतो, आणि एक पद कमी महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच साधारणतः या अशा पदावरून म्हणजे कमी महत्त्वाचा, महत्त्वाचा अशावरून समासाचे मुख्य प्रकार हे 4 प्रकार आपल्याला सांगता येईल. समासाचे मुख्य प्रकार 4 आणि त्या 4 प्रकारापैकी जर यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला पाहता येईल पहिल्या प्रकारामध्ये, आणि तो पहिला प्रकार असतो म्हणजेच या एकत्र येणाऱ्या 2 पदांमध्ये किंवा 2 शब्दांमध्ये म्हणू शकता, या एकत्र येणाऱ्या 2 पदांमध्ये किंवा 2 शब्दांमध्ये जर त्या 2 पदांमधला पहिला पद जर महत्त्वाचा असेल, पहिला पद महत्त्वाचा असते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, मी मागे बोललो होतो तुम्हाला एका टॉपिकमध्ये की जो पद महत्त्वाचा असतो, अरे कळत आहे का, इकडे लक्षात द्या नीट, काय म्हणत आहे, जो पद महत्त्वाचा, 2 पद असतात, त्या 2 पदांपैकी जो पद महत्त्वाचा असतो म्हणजे पहिला पद जर महत्त्वाचा असेल, ज्या समासातील पहिले पद हे महत्त्वाचे असून साधारणपणे दुसरे पद हे कमी महत्त्वाचे असते किंवा पहिले पद जे महत्त्वाचे असते त्या समासाच्या प्रकाराला साधारणतः अव्ययीभाव समास म्हणतात. अव्ययीभाव समास, टॉपिक क्लिअर का, हे अशी दुनिया. आणि एक लक्षात ठेवा, यामधला पहिला पद महत्त्वाचा असतो, आयुष्यभर लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. तर ज्यामधला पद महत्त्वाचा असतो किंवा जो महत्त्वाचा असतो त्याला व्याकरणामध्ये काही चिन्ह दिले जातात, आणि जो महत्त्वाचा असतो त्याच्यासाठी चिन्ह असतो तो म्हणजेच असा बेरजेचा, आणि जो कमी महत्त्वाचा असतो त्यासाठी भागाकाराचा का नाही, असा मायनसचा चिन्ह असतो. आणि लक्षात घ्या मग, म्हणजे हा कमी महत्त्वाचा आहे आणि हा महत्त्वाचा आहे. तुम्हाला आयोग परीक्षेमध्ये विचारतं किंवा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांवरती प्रश्न प्रकार असतात, असो त्याविषयी आपण बोलू. इकडे बघा,
पहिला पद महत्त्वाचा असेल, दुसरा पद कमी महत्त्वाचा असेल, समासाचा प्रकार अव्ययभाव समास. परत यामध्ये एक गोष्ट सांगावं असं वाटते मला, अव्ययभाव समासामध्ये जर एक गोष्ट पाहिलं तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अव्ययभाव समासामधले सामासिक शब्द माहिती आहे तुम्हाला. अव्ययभाव समासामधले सामासिक शब्द हे क्रियाविशेषणाचे कार्य करतात. वेगवेगळ्या MPSC पर्यंत हा परीक्षेमध्ये प्रश्न पडलेला आहे. अव्ययभाव समासातील सामासिक शब्द हे क्रियाविशेषणाचे कार्य करतात. विधान बरोबर की चूक आहे? तर 101% करेक्ट आहे. कारण अव्ययभाव समासामधले सामासिक शब्द हे क्रियाविशेषणाचं कार्य करतात. आणि मग यावरून आपल्याला सांगता येईल की ज्यामध्ये एक गोष्ट नोट जर केली, कारण बघा लक्षात घ्या, जेवढेपर्यंत आत्तापर्यंत मी जे काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण विषयाबाबतच बोललं, टॉपिकबाबतच बोललं, टॉपिकच्या कधी बाहेर गेलं नाही. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस तो विषय चालू झाला आपला, त्याचा निश्चित एवढं खूप मोठा फायदा होईल ना, खरंच खूप चांगल्या प्रमाणामध्ये फायदा. मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, अव्ययभाव समासामधले काही घटक, काही वैशिष्ट्य माहिती पाहिजे. अव्ययभाव समासामधले सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करतात. अव्ययभाव सामासिक शब्दामधला पहिला पद हा महत्त्वाचा असतो. सोबतच अव्ययभाव समासामध्ये काही साधारणपणे उपसर्ग लागून बनलेले शब्द बनतात, वेगवेगळे आहेत, ते बोलू त्याविषयी. पण तत्पूर्वी मुख्य प्रकाराबाबत पाहू. मग ज्या समासामधला पहिला पद महत्त्वाचा असतो, प्रधान असतो, प्लस असतो, त्या समासाला अव्ययभाव समास म्हणतात. आणि सोबत ज्या समासातील जर पहिला पद हा महत्त्वाचा नसून हा दुसरा पद महत्त्वाचा असतो, म्हणजे पहिला पद हा महत्त्वाचा नसतो तर हा दुसरा पद, पहिला पद हा महत्त्वाचा नसतो तर दुसरा पद हा महत्त्वाचा असतो, त्या समासाच्या प्रकाराला साधारणतः तत्पुरुष समास असे बोलले जाते. तत्पुरुष. आणि मग तत्पुरुष समास असं बोललं जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तत्पुरुष समासामध्ये विभक्ती प्रत्ययांना महत्त्व असतो. मग त्यासाठी व्याकरणामध्ये बरेच सारे घटक जे आहे कळत आहे. आता ऑफलाईनची कंडिशन आल्यानंतर, ज्यावेळेस लॉकडाऊन वगैरे उघडल्यानंतर प्रत्यक्षामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना माझ्याशी संवाद साधता येईल, माझ्यापर्यंत भेटता येईल किंवा बोलता येईल. काही अडचण असेल बिनधास्त विचारा, काही प्रॉब्लेम नाही. तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही. पण तरीसुद्धा आता सध्या तरी महत्त्वाचं ज्या काही गोष्टी आहेत, ज्या वेगवेगळ्या माध्यमाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. मग आता इकडं बघा काय म्हणतात, तत्पुरुष समासामध्ये एक गोष्ट नोट जर केली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तत्पुरुष समासामधला पहिला पद हा महत्त्वाचा नसतो तर हा दुसरा पद महत्त्वाचा असतो. आणि तत्पुरुष समासामध्ये विभक्ती प्रत्ययांना महत्त्व असते. आता कसं असते, काय असते सांगतो. त्यासोबतच एक गोष्ट नोट जर केली, तिसरा प्रकार असतो ज्या समासामधले, आता बघा, ज्या समासामधला पहिला पद महत्त्वाचा असतो, समासाचा प्रकार अव्ययभाव समास. ज्या समासामधला पहिला पद महत्त्वाचा नसतो, दुसरा पद महत्त्वाचा असतो, त्या समासाला तत्पुरुष समास. आणि बोंबलून काय होते माहीत आहे का, कधी कधी दोन्ही पद प्रधान असतात, दोन्ही पद महत्त्वाचे असतात. आणि मग असे दोन्हीही पद महत्त्वाचे असतील म्हणजेच त्यासाठी हा प्लस इकडं प्लस याच्यावरून समजून जायचं. आणि मग दोन्ही पद जर महत्त्वाचे असतील तर तो समासाचा प्रकार म्हणजेच द्वंद्व समास. टॉपिक क्लिअर का? हे अशा पद्धतीनं किती सोपं आहे बघा. मग ज्या समासातील दोन्ही पद महत्त्वाचे असतील तो समासाचा प्रकार द्वंद्व समास. आणि शेवटचं काय असतं माहिती आहे का, सुरुवातीला जे दोन येतात ना, ते दोन बोंबलून काय होतं, सुरुवातीचे दोन्ही पदं साधारणपणे महत्त्वाचे नसतात, कमी महत्त्वाचे असतात. आणि त्या दोन्हीवरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणजे पहिलाही मायनस दुसराही मायनस, मात्र या दोघांवरून असा तिसऱ्याच पदाचा बोध होतो. आणि असा तिसऱ्याच पदाचा बोध जर झाला म्हणजेच कसं, एखादं उदाहरण जर मी म्हटलं की नाही बा आपल्याला सांगता येईल, त्या शब्दावरूनच उदाहरण पाहू. तो समासाचा प्रकार असतो बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. बहु म्हटल्यानंतर ते नाही, पण इकडे बघा, बहुव्रीही समास म्हटल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा, बहुव्रीही समासामधले सुरुवातीचे येणारे दोन पदं हे कमी महत्त्वाचे असतात आणि त्यांच्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्या समासाला बहुव्रीही समास म्हणतात. या शब्दामध्येच याचा अर्थ दडलेला आहे. आता शब्दामध्येच अर्थ दडलेला कसं बघा, बहु या शब्दाचा मराठी व्याकरणामध्ये अर्थ निघतो पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य. बहु म्हणजे पुष्कळ, व्रीही म्हणजे धान्य, म्हणजे ज्याच्या जवळ पुष्कळ धान्य. कर्मचारी का? कर्मचाऱ्याजवळ असतीलच, पण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर कोण येईल? शेतकरी उभा होईल. ज्याच्याजवळ पुष्कळ धान्य म्हणजे ना बहुला महत्त्व म्हणजे ना पुष्कळला महत्त्व ना व्रीहीला महत्त्व म्हणजे धान्याला महत्त्व, तर त्यावरून शेतकऱ्याचा बोध झाला म्हणजे शेतकऱ्याचा बोध झाला. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मग दोन पदांना महत्त्व नसून तिसऱ्याचाच जर बोध जर झाला
तर समासाचा प्रकार असतो तो बहुव्रीही समास. खूप महत्त्वाचा टॉपिक, महत्त्वाचे घटक परीक्षेमध्ये पोस्टसुद्धा मिळवून देतील. यासाठी अशावरून समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत. तुम्हाला वाटेल की सर हा टॉपिक इथंच झाला का? अजिबात नाही. आता तर थोडंसं त्याच्यात बोलू, आपण समोर जाणार आहोत. मग समासाचे मुख्य प्रकार 4: अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही समास. बोलू त्या प्रत्येकाविषयी. त्यामधला पहिला पद, मग तुम्हाला वेगवेगळ्या विधानाविषयी असतात त्याच्यामध्ये. अव्ययभाव समासातील पहिले पद हे महत्त्वाचे असते. द्वंद्व समासातील हे दोन्ही पद महत्त्वाचे असते. विधान अ बरोबर, विधान ब बरोबर, विधान दोन्ही बरोबर, विधान दोन्ही चूक. अशाच कधी कधी सोपे सोपे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात. साधारणपणे डिपार्टमेंटल PSIची तयारी करणारे किंवा MPSCला राज्यसेवेला जरी गेलं तरी त्यामध्ये त्या अशा पद्धतीचा संबंध आलेला असतो. आयोग कुठल्या प्रकारे कुठला प्रश्न कसं विचारेल त्याला बी चॅलेंज करू शकणार नाही आपण. पण तरीसुद्धा काही घाबरण्याचं काम नाही. अशा पद्धतीनं आपले 4 प्रकार. आणि तुम्हाला इथं सांगावंसं वाटेल मला की जर आपण जर निश्चितच मुळात जर या अव्ययभाव समासामधले जर पाहिलं तर काय होतं लक्षात ठेवा. अव्ययभाव समासामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मी म्हटलं होतं मगाशी की ज्या समासामधला पहिला पद महत्त्वाचा असतो त्यामधले सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच अव्ययभाव समासामधले सामासिक शब्द, काही सामासिक शब्द, बरेच काही सामासिक शब्द हे उपसर्ग घटित शब्द असतात. उपसर्ग घटित, उपसर्ग मग हेच माहीत पाहिजे ना. मग उपसर्ग म्हणजेच काय? उपसर्ग म्हणजेच एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवायची. विद्यार्थी मित्रांनो, ज्या शब्दाच्या, असा एखादा शब्द जर ठेवलं, ज्या शब्दाच्या मागे अलीकडे जर एक किंवा अनेक अक्षरं जर जोडली तर त्याला साधारणतः व्याकरणामध्ये उपसर्ग म्हणतात. आणि यामधले काही शब्द उपसर्ग होऊन अव्ययभाव समासाचा प्रकार बनतात. काही संस्कृत उपसर्ग, काही फारसी उपसर्ग आहे. अशा पद्धतीची कंडिशन आपल्याला पाहता येईल. मग इकडे बघा विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण क्रमांक पहिला. आणि मी जर म्हटलं विचारून गेला प्रश्न प्रकार आहे, मला वाटते 2016ला वगैरे बऱ्यापैकी विचारलं तिथं. आता एखादं उदाहरण जर मी जर म्हटलं की नाही बा आ जन्म, यामधला उपसर्ग मग आ हा असा उपसर्ग असतो. आ जन्म. परत सांगता येईल आपल्याला संस्कृत उपसर्ग आहे हा. आ असा हा संस्कृत उपसर्ग. आ जन्म असेल, परत असेल यामध्ये आमरण. आमरणचा अर्थ काय तर मरेपर्यंत. आजन्म म्हणजेच काय? जन्मापासून. तर अशा पद्धतीनं आ हा उपसर्ग कुठलाही राहू द्या, पण असे जे काही उपसर्ग लागून जो काही समासाचा प्रकार बनतो तो समासाचा प्रकार अव्ययभाव समास. मी म्हटलं यथाशक्ती. बघा लक्षात घ्या, मला वाटतं गडचिरोलीला 2016 पोलीस भरती 1 मार्काला होतं. यथाशक्ती समासाचा प्रकार ओळखा. शक्तीप्रमाणे ज्याला आपण म्हणतो ना, मग असा यथा हा सुद्धा उपसर्ग अव्ययभाव समासामध्ये गणला जातो. का? कारण यामध्ये येणारे जे काही सामासिक शब्द असतात ते सामासिक शब्द क्रियाविशेषणाचं कार्य करतात. आणि म्हणून जो काही समासाचा प्रकार बनतो तो समासाचा प्रकार हा अव्ययभाव समास बनतो. कळत आहे का? एकदम बिनधास्त टॉपिक आहे. काही टेन्शन घेण्याचं काम नाही. सोपा आहे. काहीच यामध्ये अवघड नाही. बरेच सारे उदाहरणं आहे. आजन्म, आमरण, मी म्हटलं यथाशक्ती, बरेच आहे. हे संस्कृतमधले उपसर्ग झाले. परत जर मी तुम्हाला एक म्हटलं फारसी उपसर्ग असतात. फारसीमध्ये सांगता येईल आपल्याला. फारसी उपसर्गामध्ये मी म्हटलं हरसाल, हरसाल. मग यामधला उपसर्ग कुठला? हर हा उपसर्ग. हरसाल, हर दिन, मी म्हटलं हर घडी. कळत आहे? हां, हे असं मग हे कोणती घडी आहे त्या पद्धतीचं नाही. हर घडी म्हणजेच वेळ असेल ज्याला घडीमध्ये या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. मग अशा पद्धतीनं आपल्याला साधारणतः समासाचा प्रकार सांगता येईल अव्ययभाव समास. याच्यामध्ये परत एक गोष्ट असते, काय असतं माहीत आहे का? किंवा काही मराठी नामे हे त्याचं रिपिटेशन म्हणजेच एकच शब्द दोनदा आलेला असतो. म्हणजे ज्यामध्ये काही मराठी नामे परत त्याचं म्हणजे पुन्हा आलेली असतात आणि पुन्हा येऊन जो समासाचा प्रकार बनतो त्या समासाला सुद्धा अव्ययभाव समास म्हणतात. मी म्हटलं बघा सोपं आहे, गावोगावी. लक्षात घ्या, काय म्हणत आहे? गावोगावी हे असं झालं ना. एकच नाम दोनदा आला. मी म्हटलं घरोघरी असं आहे. घरोघरी, गावोगावी, क्षणोक्षणी, अशा पद्धतीनं समासाचा प्रकार कुठला? हा अव्ययभाव समास. टॉपिक क्लिअर का? एकदम बिनधास्तपणे. दुसऱ्या कन्सेप्टमध्ये बघा तत्पुरुष समासामध्ये लगेच आपण दुसऱ्या प्रकाराकडे जर वळलं. पहिला प्रकार तर तिथंच एकदम क्लिअर आहे.
दुसऱ्या प्रकारात तत्पुरुष समासामध्ये सांगायचं झाल्यास मला सांगावंसं वाटेल की ज्या समासातील पहिला पद हा महत्त्वाचा नसतो, दुसरा पद हा महत्त्वाचा असतो, त्या समासाला तत्पुरुष समास असं म्हणतात. आणि आयुष्यभर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, तत्पुरुष समासामध्ये जर गेलं तर विभक्ती प्रत्ययांना महत्त्व असतो. इकडे बघा, मी म्हटलं राजवाडा समास आहे, समासाचा प्रकार तत्पुरुष समास. का तर इकडे लक्षात द्या, मी म्हटलं राजाचा वाडा, राजाचा वाडा, पहिला शब्द राजा, दुसरा शब्द वाडा, कोणता शब्द जोडत आहे, कुठल्या प्रत्ययाने जोडला आहे, चा या प्रत्ययाने. चाची चे चाची, विभक्ती प्रत्यय वगैरे काहीतरी असते. मग राजवाडा, राजाचा वाडा, अशा पद्धतीनं. म्हणजे साधारणतः या मग समासाचा प्रकार सांगता येईल आपल्याला तत्पुरुष समास, कारण तत्पुरुष समासामध्ये विभक्ती प्रत्ययांना महत्त्व असते. बरेच आहे. मी जर एखादं उदाहरण जर विभक्ती प्रत्ययांना त्याच पद्धतीने शब्दयोगी अव्ययाचा सुद्धा संबंध आलेला असतो. मी जर म्हटलं की नाही बा हस्तलिखित, हस्तलिखित, आता हस्तलिखित या शब्दाचा विग्रह काय, हाताने लिखित असं, मग त्यामध्ये ने प्रत्यय लागतो. वेगवेगळे उदाहरणं आहे. हस्तलिखित असेल, त्याच्यानंतर मी जर म्हटलं परत एखादं उदाहरण म्हटलं की नाही बा, कुठलं उदाहरण पाहता येईल आपल्याला ज्यामध्ये आपल्याला इथं सांगता येईल तोंडपाठ असं जर म्हटलं, तोंडपाठ, तोंडपाठ म्हटल्यानंतर काय होणार, काय होणार म्हटलं तोंडाने पाठ, हे अशा पद्धतीने त्याचा विग्रह सांगता येईल. मग इथं ने प्रत्यय लागला. समासाचा प्रकार कुठला तर हा तत्पुरुष समास. आणि यामधला दुसरा पद हा साधारणतः महत्त्वाचा असतो. समासाचा प्रकार आपला टॉपिक, दुसरा प्रकार हा बऱ्यापैकी आपल्याला इथं सांगता येईल, तो म्हणजेच तत्पुरुष समास. कळत आहे? सो अवघड काहीच नाही यामध्ये. अव्ययभाव झालं, तत्पुरुष झालं. आणि मग तिसऱ्या प्रकाराकडे जर वळला तर तो आपल्याला पाहता येईल द्वंद्व समास. आणि ज्या द्वंद्व समासामधले दोन्हीही पदं असतात, दोन्ही शब्द असतात, ते खूप म्हणजे महत्त्वाचे असतात. आता कसं बघा, एक जर तुम्ही जर लक्षात जर घेतलं तर त्यामध्ये आपल्याला इथं सांगता येईल बघा, याचे काही प्रकार पडतात. तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडतात, द्वंद्व समासाचे काही प्रकार पडतात, बहुव्रीही समासाचे काही प्रकार पडतात. पण सुरुवातीला तुम्हाला त्यामधली बेसिक कन्सेप्ट, काही छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर पाहिजे. निश्चितच पुढं गेल्यानंतर तुम्हाला त्याविषयी बोलू, पण याचासुद्धा खूप मोठा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होईल. आणि मग द्वंद्व समासामध्ये गेलं तर यामधले दोन्हीही पदं महत्त्वाची असतात. कसं तर आपल्याला इथं सांगता येईल. उदाहरण जर मी जर म्हटलं पहिलं की नाही बा राम लक्ष्मण, आता मला सांगा सामासिक शब्द कुठला आहे, राम लक्ष्मण. बरं, राम लक्ष्मण या शब्दाचा विग्रह सांगा. राम लक्ष्मण या शब्दाचा विग्रह काय होणार, म्हणजे त्याची फोड काय होणार, राम असं म्हणणार का, रामाचा लक्ष्मण, नाही ना. काय म्हणू आपण, राम आणि लक्ष्मण. मग आता तुम्हीच सांगा, आता जो काही रिझल्ट लागला त्याविषयी ठीक आहे, पण इकडे बघा राम लक्ष्मणमध्ये जर पाहिलं तर पहिलं राम आणि लक्ष्मण म्हटलं आहे. मग तुम्ही मला सांगा, आता आपल्यासाठी राम कमी आणि लक्ष्मण जास्त, किंवा राम जास्त आणि लक्ष्मण कमी, असं काही आहे का, नाही. दोन्हीही काही आहेत आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि मग दोन्हीही महत्त्वाचे आहेत. समासाचा प्रकार कुठला तर कुठला, मग तो द्वंद्व समास. मी म्हटलं की नाही बा बहीण भाऊ, बहीण भाऊ म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटेल, बहीण आणि भाऊ, म्हणजे बहीण कमी आणि भाऊ जास्त, बहीण जास्त आणि भाऊ कमी, असं काही आहे का. तर दोन्हीही घटक महत्त्वाचे, दोन्ही घटक व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग तो समासाचा प्रकार बनतो द्वंद्व समास. त्यानंतर मला सांगता येईल की नाही बा, मी जर म्हटलं की नाही प्रश्नोत्तर, असं जर म्हटलं प्रश्नोत्तर, प्रश्नोत्तर म्हटल्यानंतर काय दिसेल तुम्हाला, प्रश्न आणि उत्तर, प्रश्न व उत्तर. जिथं प्रश्न आला तिथं उत्तर आलं, जिथं, कळत आहे का. म्हणजेच हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत, त्यामधले दोन्हीही पदं महत्त्वाचे आहे. समासाचा प्रकार असेल तो आपला म्हणजे द्वंद्व समास. वेगवेगळे उदाहरणं आहे, बरेच सारे कन्सेप्ट आहे. एक शेवटचं उदाहरण जर मी जर म्हटलं, आणि तो जर सामासिक शब्द जर म्हटलं की नाही बा कृष्णार्जुन असा शब्द म्हटला आहे. मग कृष्णार्जुन म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटेल की आपण काय करतो की कृष्ण आणि अर्जुन. अरे टॉपिक क्लिअर का, काय म्हणताय, कृष्ण आणि अर्जुन. मग आयुष्यभर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कृष्णही तेवढाच महत्त्वाचा आणि अर्जुनही तेवढाच महत्त्वाचा, पण दोन्हीही कसे आहेत, महत्त्वाचे आहेत. आणि यामधले प्रत्येक घटक ज्या पदामधले किंवा एकत्र येणाऱ्या 2 पदामध्ये दोन्हीही पदं महत्त्वाचे असतील तर आयुष्यभर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, समासाचा प्रकार हा असा द्वंद्व समास. खूप
खूप चांगलं शिकायला भेटेल, परीक्षेमध्ये विचारले या गोष्टी. आणि आता अशा पद्धतीनं आपलं पहिला टाईप्स दुसरा अभ्यासला, तिसरा अभ्यासला, आता चौथ्याकडे जाऊ म्हणजेच शेवटच्या टप्प्याकडे. आणि जर शेवटचा टप्पा जर म्हटला तर तो म्हणजेच महत्त्वाचा, तो म्हणजेच असेल आपला बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासामधले दोन जे सुरुवातीचे येणारे असतात त्यांना महत्त्व राहत नाही, त्या दोन्हीवरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तिसराच पद सूचित होतो, त्या समासाला बहुव्रीही समास म्हणतात. आयुष्यभर लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, बहुव्रीही समासामध्ये संबंधित सर्वनामाचा संबंध आलेला असतो, ज्या सर्वनामाच्या टॉपिकमध्ये आपण शिकतो. पण असो, इकडे बघा आता, ज्यामध्ये तुम्ही एक गोष्ट नोट जर केली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहुव्रीही समासामध्ये, आता मी म्हणत आहे सुरुवातीचे दोन महत्त्वाचे नसतात, म्हणजे कमी महत्त्वाचे असतात, आणि त्यावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. उदाहरण क्रमांक पहिला, मी म्हटलं मूषक वाहन. बघा काय म्हणत आहे, मूषक वाहन. आणि त्याचा मग आपण विग्रह काय करतो, विग्रह करता म्हणजे त्याची फोड कसं करतो की मूषक आहे ज्याचे वाहन. मूषक म्हणजे उंदीर, आणि मग सांगतो मूषक आहे वाहन ज्याचे. ज्याचे म्हणजे मला सांगा कोणाचा बोध होत आहे, तर गणेशाचा बोध होत आहे, गणपतीचा बोध होत आहे, गणेशाचा बोध होत आहे. म्हणजे यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मूषकलाही कमी महत्त्व आणि वाहनलाही कमी महत्त्व, मात्र या दोघांवरून तिसऱ्या पदाचा बोध होतो, तो म्हणजेच गणेश भगवानचं. आणि या गणेशाचं बोध झाल्यामुळे, तिसऱ्या पदाचा बोध झाल्यामुळे जो तिसरा पद महत्त्वाचा असतो, व्हेरी इम्पॉर्टंट घटक, तो असतो आपला साधारणपणे टॉपिक सांगता येईल, घटकाचं नाव असेल बहुव्रीही समास. एक जर परत जर दुसरं उदाहरण जर मी जर म्हटलं, कुठलं उदाहरण आहे तर तो म्हणजे चक्रपाणी. बघा लक्षात ठेवा, चक्रपाणी म्हटल्यानंतर त्याचा विग्रह काय, चक्र आहे पाणी ज्याच्या. पाणी या शब्दाचा अर्थ ऱ्हस्व विलांटी आणि दीर्घ विलांटी मधला फरक आहे. पाणीचा दुसरा अर्थ व्याकरणामध्ये हात असाही निघतो, ठीक आहे. तर चक्र आहे पाणी ज्याच्या म्हणजेच ना चक्राला तेवढं महत्त्व ना त्या हाताला तेवढं महत्त्व, तर त्या दोघांवरून तिसऱ्याचा बोध झाला, म्हणजेच विष्णू भगवानाचा बोध झाला. आणि या विष्णूचा बोध झाल्यामुळे तिसऱ्याच पदाचा बोध झाला. समासाचा प्रकार हा बहुव्रीही समास. एकदम 101% तुम्हाला टॉपिक क्लिअर असेल, कुठलीही अडचण येणार नाही, अजिबात येणारच नाही ते. आणि एक शेवटचा घटक जर मी जर म्हटलं, त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की नाही बा, गजानन. गजानन, गज म्हणजे हत्ती आणि आनन असा शब्द आलेला असतो. आनन म्हणजे तोंड, तोंड म्हणतो, मुख म्हणतो, वेगवेगळे आहे. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे तोंड. मग आयुष्यभर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, गजासारखे आनन ज्याचे. आता गजासारखे आनन ज्याचे म्हणजे तिसऱ्या पदाचा ना गजाला महत्त्व ना आनंदला, तर तिसऱ्या पदाचा म्हणजेच त्याच पद्धतीची दुनिया म्हणजेच गणेशाचाच बोध झाला, म्हणजे तिसऱ्या पदाचा बोध झाला. आणि आयुष्यभर लक्षात ठेवा, अशा पद्धतीनं आपल्याला हा टॉपिक इथं क्लिअर होतो. आणि असा तिसऱ्या पदाचा बोध झाला तर समासाचा प्रकार बहुव्रीही समास. पहिला पद महत्त्वाचा असेल अव्ययभाव समास, पहिला पद महत्त्वाचा नसेल दुसरा पद महत्त्वाचा असेल तत्पुरुष समास, दोन्हीही पद जर महत्त्वाचे असतील तर द्वंद्व समास, आणि दोघं जर सुरुवातीचे येणारे महत्त्वाचे नसतील, तिसऱ्या पदाचा बोध झाला तर बहुव्रीही समास. समासाचे एकूण मुख्य प्रकार किती, 4. त्या मुख्य 4 प्रकारावरती वेगवेगळे उदाहरणं मी तुमच्यासमोर मांडलं, वेगवेगळ्या संकल्पना तुमच्या डोळ्यासमोर उलगडून दाखवलं. निश्चितच याचा खूप मोठा एक तुम्हा विद्यार्थ्यांना चांगला फायदा होईल. आणि जेव्हा केव्हा आपण पुढच्या लेक्चरला भेटू, परत एकदा परत एका चांगल्या एका नव्या घटकाला सोबत आणू. पण तुम्ही दिलेली साथ आणि सोबत तुम्ही दिलेली उपस्थिती याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं धन्यवाद. आणि थोडं मात्र मी आज थांबतो. ठीक आहे, धन्यवाद.